आपण सलाम नमस्ते हा पाठ बघत होतो. बघता बघता आपण पाहिलं की शेख हा खूप प्रामाणिक दुकानदार होता आणि त्याची बहीण जुबेदा हिच्या ऑपरेशनसाठी तो सुधा मूर्तिजींकडून काही पैसे आधी घेतो, त्याच्या कामाचे ॲडव्हान्स घेतो आणि त्याच्यानंतर तो जो एकदा भेटायला येतो. त्याच्यासोबत एक छोटीशी मुलगी असते आणि तो सांगतो की माझी बहीण जी जुबेदा होती ती वारली आणि ही तिची मुलगी आहे तबस्सुम, आणि तबस्सुम सुधा मूर्तिजींना सलाम करते. याच्या पुढची गोष्ट कथा आपण बघणार आहोत. ही एक सत्य कथा आहे. गोष्ट जरी असली तरी ही खरी गोष्ट आहे. आता पुढं आपण बघू. माझ्या तोंडून शब्द फुटेना. शेखनं डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकिट काढलं. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे. जुबेदानं पाठवलं. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी हं. शेख जेव्हा तबस्सुम त्यांना सलाम करते आणि तो सगळं सांगतो तेव्हा सगळं घडता त्याच्या डोळ्यामध्ये अचानक अश्रू येतात आणि तो त्याच्या डाव्या हाताच्या बोटांनी अश्रू पुसतो आणि खिशातून एक पाकिट काढतो आणि ते पाकिट त्या सुधा मूर्तिजींच्या हातात देतो आणि सांगतो की हे तुम्हाला जुबेदाने द्यायला सांगितलं होतं, पण मला उशीर झालेला आहे. मी तो लिफाफा उघडला. आत 3000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही 50,000 दिले होते, पण जुबेदाचं ऑपरेशन आणि औषधं पाण्याला फक्त 47,000च खर्च झाला. आपण आता यातून काही वाचत नाही. हे जेव्हा जुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमना परत करू, निदान दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील. एखादा नशीबवान असेल, त्याचा तरी जीव वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण. आणि तो लिफाफा देतो तेव्हा सुधाजी ते लिफाफा उघडतात. त्याच्यामध्ये 3000 रुपये असतात आणि गोंधळून त्या शेखकडे बघतात. तेव्हा शेख त्यांना सांगतो की तुम्ही मला 50,000 रुपये दिले होते. जुबेदाच्या ऑपरेशन आणि औषध पाण्याला 47,000 रुपये खर्च झाले. मात्र जेव्हा जुबेदाच्या लक्षात आलं की आपण वाचणार नाही तेव्हा ती मला म्हणाली की आपण हे पैसे सुधाजींना वापस करू आणि त्या कुणाच्या तरी अजून दुसऱ्याच्या उपयोगात ते पैसे आणतील आणि तो जो नशीबवान असेल तो या पैशांच्या मदतीने वाचेल सुद्धा. आणि माझ्यावरती आता तुम्ही पैसे खर्च करून वाया घालवू नका. नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावर वाहू लागलं. मी जुबेदाला कधीच भेटले नव्हते, पण दुसऱ्यांविषयी तिच्या मनातली कळकळ पाहून मी थक्क झाले. आणि सुधाजी सांगतात की हे ऐकून माझ्यासुद्धा डोळ्यातले अश्रू अचानक माझ्या गालावरती ओघळले आणि मी जुबेदाला कधीच बघितलं नव्हतं, पण काय माहिती ती इतरांबद्दलचा विचार किती करते असं माझ्या मनात येऊन गेलं. इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा ही गोष्ट विस्मयकारक करून सोडणारी होती. आणि सुधाजी म्हणतात की शेख, त्याची बहीण अतिशय गरजू होते, गरीब होते आणि तिला त्राससुद्धा होत होता, यातनासुद्धा सहन करत होते ते. तरी पण या परिस्थितीतसुद्धा त्यांनी इतर रुग्णांचा विचार केला आणि ही गोष्ट खूप अशी आश्चर्यकारक आहे. कदाचित असं होतं ना की आता चला बुवा, ती जरी वारली तरी ते 3000 रुपये आपल्या संसाराला कामा येतील हा सुद्धा शेख विचार करू शकला असता, पण त्यांनी सुद्धा तो विचार तसा केला नाही. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच. आणि सुधाजी म्हणतात की जेव्हा आपण स्वतः संकटाशी झुंज देत असतो तेव्हा इतर माणसांचा विचार करणं खूप असे क्वचित लोक असतात की जे इतर लोकांचा विचार करतात. इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म कशाचा संबंध नसतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. आणि सुधाजी सांगतात खरं तर हे जीवनाचं सार आहे, तत्व आहे की आपली जी चांगली वागणूक असते किंवा आपले जे चांगले संस्कार असतात, आपली जी चांगली बुद्धी असते, त्याला आपले शिक्षण, भाषा, जात, धर्म याचा संबंध नसतो. फक्त आपण लोक फार चांगले आणि इतर लोक फार वाईट, इतर समाजातले लोक फार वाईट, हा मुळात विचारच वाईट असतो. कारण की प्रत्येक राज्यामध्ये, देशामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये चांगली लोकंसुद्धा असतात. मग ती शिकलेली असो नसो, ते ही भाषा बोलणारी असो किंवा इतर भाषा बोलणारी असो, असं त्या म्हणतात. मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे, तिला नीट शिकू दे. तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग.
इतरांविषयी करुणेची भावना बाळगण्याच्या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावलं पुढे जाऊ दे. आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहिती आहे? सोन्याच्या किंवा हिराच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नव्हे, या जुबेदासारख्या लोकांमुळेच तिचं ऐश्वर्य वाढणार आहे. आणि सुधाजी म्हणतात, त्यांना तसं वाटलं आणि त्यांनी तो लिफाफा शेखला परत दिला आणि त्या म्हणतात की हे तबस्सुमसाठी आहेत आणि अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे, तिला नीट शिकू दे. तुला जर त्या बाबतीत काही गरज वाटली तर तू प्लीज मला सांग, मी प्रत्येक मदत करायला तयार आहे. आणि मी असा विचार करते की जुबेदा जशी करुणा वृत्तीची होती, तिच्या स्वभावामध्ये जी करुणा होती, तिची मुलगी त्याच्यापेक्षाही 4 पावलं पुढं असेल, म्हणजे तिच्या हृदयामध्ये जास्त करुणा असेल, जास्त ममत्व असेल इतरांप्रती. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही जी आपली भारतभूमी आहे ती श्रीमंत कशाने आहे? तिच्या पोटामध्ये सोन्याच्या हिऱ्याच्या खाणी आहेत म्हणून नाही, तर तिच्यावरती जुबेदासारखी खूप चांगली लोक आहेत. आणि मला असं वाटतं की त्या लोकांमध्ये आपलीसुद्धा गणना व्हावी, तुमची आणि माझी. आपल्या स्वभावामधला जो चांगुलपणा आहे तो माणसाने कायम ठेवावा. कितीही वाईट गोष्टी घडल्या आपल्या बाबतीत तरी पण आपल्यामधला चांगुलपणा कधीही नष्ट न होऊ द्यावा. कुणी आपलं अहित करत असलं तरी त्याला आपण क्षमादान द्यावं. आणि जर कुणी गरजू असेल, आपल्याजवळ जर रुपया असेल तर त्या रुपयातले 50 पैसे तरी आपण इतरांसाठी खर्च करावे आणि 50 पैसे आपण स्वतःच्या शिक्षणासाठी, आपल्या जीवन जगण्यासाठी खर्च करावे. तबस्सुम नुसती तिथे बसली होती, तिला काहीच कळत नव्हतं. माझे शब्द पचनी पडणं शेखलाही कठीण जात होतं. आणि सुधाजी सांगतात की तबस्सुम तर खूपच लहान होती, आमच्यामध्ये काय बोलणं चालू आहे ते बोलणं तिला काहीच कळत नव्हतं. पण मी जे बोलत होते ते शेखलासुद्धा खूप त्रास होत होता हे शब्द ऐकायला, सहन करायला, कारण की त्याची बहीण वारलेली होती. आणि एवढी म्हणजे त्यांनी एवढी मदत केली, इतरांना मदतीचा हात मागितला, इतरांकडनं पैसा उभा केला त्यांनी, तरीसुद्धा त्याची बहिणीला तो जगवू शकला नाही, ह्याचं अतीव दुःख त्याला होतं. पण सुधाजी त्याच्यातूनही चांगुलपणा त्याचा दाखवतात की तबस्सुमला सुद्धा तो शिकवायला, वाढवायला तयार झाला. तर आपल्यामध्ये जो चांगुलपणा आहे तो तुम्ही पण कायम टिकवून ठेवा, अशी मी अपेक्षा करते. आणि या पाठातून तुम्हाला हेच सुचवायचं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगुलपणा असतो, पण आपल्यातला चांगुलपणा आपल्याचसाठी नाही तर तो इतरांसाठी सुद्धा, समाजासाठी सुद्धा उपयोगात आणणं हे एक मानव म्हणून आपलं कर्तव्य आहे.